क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण नांदुरी कळवण मार्गावर साकोरे गावानजीक भीषण अपघात, चारचाकी व दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार। कळवण नाशिक मार्गावरील कोल्हापूर फाटानजीक साकोरे गावाच्या हद्दीत आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन व दुचाकी यांच्या समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार समाधान देवराम सोनवणे राहणार सध्या कोल्हापूर फाटा परिसर या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार कळवणकडून नांदुरीकडे जाणारे चारचाकी वाहन क्रमांक MH18BC 6761 आणि नांदुरीकडून कळवणकडे येणारी दुचाकी यांच्या समोरासमोर धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार समाधान सोनवणे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। संबंधित चारचाकी वाहनावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख दिसून येत असून त्या वाहनात एकूण 4 व्यक्ती प्रवास करत असल्याची माहिती आहे। अपघातानंतर चारचाकी वाहन भरधाव वेगाने नांदुरीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच नांदुरी पोलीस चौकी येथे कार्यरत पोलीस हवालदार मनसाराम बागुल, योगेश गवडी तसेच पोलीस मित्र दिलीप चव्हाण, मयूर गांगुर्डे यांनी प्रसंगावधान राखत संबंधित वाहन अडवून ते नांदुरी पोलीस चौकीत जमा केले। या अपघाताबाबत कळवण पोलीस ठाण्यात मोटर वाहन अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे व त्यांची टीम पुढील तपास करत आहे। दरम्यान मृत्युमुखी पडलेला समाधान देवराम सोनवणे हा आपल्या उदरनिर्वाहासाठी रोज सप्तशृंगी गडावर कामासाठी जात असल्याची माहिती असून तो सध्या कोल्हापूर फाटा परिसरात वास्तव्यास होता। त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी किरण अहिरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।